मी आजच्या या व्हॉइस ऑफ मीडियाच्या आजच्या या ज्येष्ठ पत्रकार गौरव समारंभाचं औचित्य म्हणजे दर्पणदार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून पूर्ण आपल्या भारतामध्ये 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आपल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचे या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होत आहे। आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। तसंच सर्व आलेल्या मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या या ठिकाणी प्रतिमा पूजन करून घ्यायचे। पावले नवीन आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे आपल्या बार्शी शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय बालाजी कुकडे साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष माननीय अजितदादा कुंकुलोळ, डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षद लोहार, ज्येष्ठ पत्रकार अरुण बळवकर, ज्येष्ठ पत्रकार एन आर कुलकर्णी सर, त्याचबरोबर सर्वच आमच्या साप्ताहिक विंग डिजिटल मीडिया बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या सर्व पदाधिकारी। माग सारखा सर एक मिनिट सर माग सारखं थोडं सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्टेजवर बसून घ्यायचे। आमच्या या ज्येष्ठ पत्रकार गौरव सोहळ्याचे आमच्या मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार श्रीमती वैजयंतीताई पीसी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे। या ठिकाणी मी विनंती करतो आमच्या डिजिटल विंगचे प्रदेश सचिव माननीय इर्शाद शेख सर यांनी या ठिकाणी प्रस्तावित करायचे। आजच्या कार्यक्रमाचे सामान्य अध्यक्ष प्रमुख पाहुणे सामान्य साहेब बार्शी शहर पोलीस PI, त्याचबरोबर आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ, एन आर कुलकर्णी सर आणि माझे ज्येष्ठ सर्व पत्रकार बांधव आणि भगिनी। तर आज आपल्याला माहित आहे की आपण इथं का जमलोय, कारण आज सकाळपासून आपण सर्व पत्रकार आहात आणि त्याच कामात आहे की सकाळपासून काय होतं की इतर वेळेस ते 365 दिवसापैकी 364 दिवस इतर वेळेस आपण काय करतो की लोकांना प्रसिद्धी देतो, लोकांचं काय करतो, लोकांसाठी झटतो, काम करतो आणि त्यांना फोकस करतो। पण आज आपला दिवस असतो की जिथं आपला सन्मान केला जातो आणि त्यामध्ये पण असं बघितलं जातं की आज आपल्या पत्रकारांची जी संख्या आहे खूप जास्त झालेली आहे, पण जर त्यांचा इन्कम सोर्स आपण पाहिला तर ते खूप कमी आहे। जर तुम्ही शहरात आणि ग्रामीण भागात बघितलं तर काय काय पत्रकारांचं जीवनशैली जर आपण पाहिली तर खूप आपण म्हणू शकतो की त्यांचं घर चालवणं सुद्धा मुश्किल होत आहे। पण ह्या सर्वांचा विचार करून आपण काय केलं की सरांनी काय केलं, संदीप सरांनी 3 वर्षापूर्वी एक संघटन निर्माण केलं। त्याच्यामध्ये आपले काही दुरावे आहेत, जसं की डिजिटल वाले असतील,
युट्यूबवाले असतील, त्यानंतर साप्ताहिक विंग आहे आणि दैनिक आहे. तर हे सर्व मिक्स होत नाही. बऱ्यापैकी संघटनांमध्ये पण खूप संघटन आहे की दैनिकसाठी वेगळं आहे, साप्ताहिकसाठी वेगळं आहे. पण व्हॉइस ऑफ मीडिया आणि अजून असे काही संघटन आहेत की जे सर्वांसाठी काम करत आहेत. आकाशवाणी विंग आहे, उर्दू विंग आहे आणि बरेचसे, कारण इंटरनॅशनल संघटन असल्यामुळं अनेक भाषेत त्या सर्वांचं संघटन हे संघटन करत आहे. आणि फक्त नावापुरतीच करत नसून ते ज्यांच्यासाठी जे हक्काचं लढायचं आहे, जसे की रेल्वेचं आपण मध्ये उदाहरण घेतलं होतं, सर्वांना माहित आहे की रेल्वेचं आरक्षण आपलं काढून टाकलेलं आहे जवळपास. तर असं सरांनी त्यावेळेस आपल्या अध्यक्षांनी काय केलं, पत्र दिले, चर्चा केली, पण त्याच्यातून काही मार्ग निघाला नाही. त्यानंतर सरांनी सरळ त्यांना आता हायकोर्टामध्ये केस केलेली आहे. आज जाऊन द्या, त्याचं काय होईल, शॉर्ट आउट होऊन जाईल. त्यानंतर पत्रकारांसाठी महामंडळ नव्हतं, त्यासाठी मग योजना आपल्याला येत नव्हत्या. त्या योजनेसाठी महामंडळ निर्माण करण्यासाठी आपल्या संघटनेने काय केलं, प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नातून गेल्या 2-4 महिन्यापूर्वीच मला वाटतं आपलं हे पण सुरू झाले, महामंडळ सुरू झालेलं आहे. त्याला आता काही दिवसांनी फंड पण अलॉटमेंट होईल आणि योजना सुरू होतील. त्यापैकी आपल्या मेन पत्रकारांची ही जी संघटना आहे व्हॉइस ऑफ मीडिया, याचं एकच वैशिष्ट्य आहे की जे आपले गरीब असतील किंवा मध्यमवर्गीय असतील, ज्यांना स्वतःची घर घेणं होत नाही, त्यांना काहीतरी स्कीम आणून स्वतःचं घर आपण निर्माण करून देऊया. त्यानंतर डिजिटल मीडियाला आपलं अधिकृत कसं करता येईल, त्यांना ॲक्रेडिटेशन कसे मिळतील, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा त्यांचं वय झाल्यानंतर 60 वर्षानंतर त्यांना पेन्शन कधी मिळेल, किती मिळेल. पेन्शन पण खूप कमी होती, 10,000 रुपये मिळत होती काही लोकांना, आता ते वाढून 20,000 पर्यंत आणलेली आहे. हे सर्व जे यश आहे तर आपल्या व्हॉइस ऑफ मीडियामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे आणि इथून पुढे पण असणार आहे. आणि एवढंच थांबतो कारण वेळ खूप झालेला आहे. इथून पुढचा पण कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. छोटस एक माझं मनोगत आणि एक संस्थेची छोटीशी प्रस्तावना मी केली. असे अनेक आहेत, जसे की आपल्या बार्शीमध्ये आपण बघतोय, आज आपण बार्शीमध्ये मला वाटतं आरोग्याचे कॅम्प घेतले, आपण तपासण्या केल्या. त्यानंतर आपले जी मुलं आहेत त्याच्यामध्ये जे स्कॉलर मुलं आहेत त्यांचं सुद्धा कुठेतरी कौतुक होणं गरजेचं आहे. ते कौतुक आपण करतोय. आणि त्याच जे लोकांना प्रसिद्धी आपण देतोय पण आपली प्रसिद्धी आपण करत नाही, आपल्या मुलांची प्रसिद्धी कोण करत नाही. पण व्हॉइस ऑफ मीडिया एक असं आपल्यासाठी एक ठिकाण झालेलं आहे की आपल्या आणि आपल्या मुलांची, त्या सर्वांची प्रगती करणार आहे. म्हणून या संघटनेत आपण एकत्रित काम करूया आणि सर्वजण असं कोणताही भेदभाव न करता, डिजिटल असेल, साप्ताहिक असेल, दैनिक असतील, काही नाही, आकाशवाणी असेल, उर्दू असेल, मराठी असेल, हिंदी असेल, असा कोणताही भेद न करता आपण संघटित होऊया. आणि आपलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर आपण संघटित झालो तर आपला देश आपल्या बरोबर आपण पुढे नेऊया. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य असतं. आज या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय बालाजी कुकडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी मी श्याम थोरात शहराध्यक्ष यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. यानंतर आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे मार्गदर्शक माननीय ज्येष्ठ पत्रकार एन.आर. कुलकर्णी सर यांचा सत्कार असलम काशी यांनी करायचा आहे. त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. ज्येष्ठ पत्रकार माननीय अरुणजी बळक सर यांचाही सत्कार या ठिकाणी निलेश जिंगाडे यांनी करायचा आहे. त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या डिजिटल मीडिया बार्शी शहराचे सचिव निलेश जिंगाडे.
आमच्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष माननीय अजितदादा कुंकुरोड यांचा सत्कार सुशांत डबरे यांनी करायचा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर महाराष्ट्र प्रदेश डिजिटल मीडियाचे हर्षद लोहार यांचा सत्कार या ठिकाणी विनंती करतो समाधान चव्हाण यांनी करायचे. यानंतर लगेचच मी या ठिकाणी पुढील कार्यक्रम घेतोय. त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार गौरव सोहळा ज्याचं आज पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलो. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक शंकर महाविसे आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या कमुळीला जाऊन आम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये बरोच काही शिकलो साप्ताहिक मध्ये काम करत असताना. त्यामुळं या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार म्हणून श्रीमती वैजंता शंकर भिसे यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यांनी तो स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवपुरीताईंना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे सगळे. त्याचबरोबर नीता देव पूनम आपण स्टेजवर यायचे. पूनम वाळके इकडून या बाकीच्या सर्वच मान्यवरांची वतीने या ठिकाणी हा श्रेष्ठ संपादिका मार्गदर्शक आमच्या श्रीमती वैजंताताई भिसे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. गोविंद धन्यवाद. यानंतर दुसरी सत्कारमूर्ती मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. माननीय श्री रमेश रामराव गायकवाड ज्येष्ठ पत्रकार आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व मान्यवरांच्या वतीने आपण तो स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करत आहे. स्टेजवर येताना ना पायरी सकाळी तुम्ही येत असेल तर त्या पायरून येताना सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या सत्कार मूर्तींचा सत्कार होत आहे. अजितदादा आपण पुढे यायचे. आमच्या सत्तेचे जिल्हाध्यक्ष अमोलासरे सर्वच
काढले फोटो घे काढले हां ट्रॉफी सरळ करा ना घ्या फोटो अजून एक यानंतर दुसरे आमचे सत्कारमूर्ती मान्य श्री प्रशांतजी काळे ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळ यांचाही सन्मान या ठिकाणी आज व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने या ठिकाणी होत आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. या ठिकाणी प्रशांत यांचे बंधुराज यांचेही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. त्यांनाही स्टेजवर येण्याची विनंती करतोय. गेली 30 वर्ष झालं पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध वृत्तपत्रात प्रकट मांडणी करणारे आमचे मित्र मांडे श्री प्रशांत काळे सर यांचा या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर दुसरी सत्कार मोठी मान्य श्री संजयजी भुकेपुढे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकमत यांचंही या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. यानंतरचे आमचे सत्कारमूर्ती माननीय श्री अनंत डोरे सर ज्येष्ठ पत्रकार आपलाही सन्मान या ठिकाणी आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने करत आहोत. आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. सर मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्यायचे. लोक नदी पार करत असताना सुखरूप पोचले. 10 लोक नदी पार करत असताना सुखरूप पोचले. ही आमच्यासाठी बातमी नाही. तर 10 लोक नदी पार करत असताना एक जण बुडून गेला ही बातमी. म्हणजे बातमी कुठली असावी आणि बातमी कशाची असावी? शोध पत्रकारिता, जागृत पत्रकारिता कशाला म्हणायचे. आता या डिजिटल म्हणजे ग्लोबलायझेशन झालंय आणि डिजिटलच्या या काळामध्ये बातमीचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे आपण टीव्हीला जर पाहिलं गेलं सर 2-2 मिनिटाला अशा बातम्या येतात की ज्या बातम्या आपण रात्री पाहिलेल्या असतात. आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप काळे सरांनी 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना केली त्यावेळेस फक्त पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आणि एक चळवळ उभा केली. आणि आज महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर पूर्ण जगामध्ये 36 देशामध्ये आज याचा विस्तार आहे. 47 देशामध्ये आज आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचा विस्तार आहे. आणि पत्रकारांसाठी नेहमीच धडीने काम करणारे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी काळे सर यांच्या या सर्व टीमचं कौतुक करावं एवढंच कमी आहे. आज बार्शीमध्ये साहेब तुम्हाला आवर्जून सांगायचंय की पत्रकारांसाठी आरोग्य योजना चालू झालेली आहे.
पत्रकारांसाठी फक्त बार्शी या व्हॉइस ऑफ मीडियाचे. त्याच्यामध्ये सुश्रुत हॉस्पिटल, अंधारे सरांचे हॉस्पिटल, त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत उपचार करण्याचं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याचं पत्रही आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाने दिले. त्याचबरोबर सुविधा हॉस्पिटल त्यांनीही आम्हाला आरोग्य कार्ड या ठिकाणी सुविधा दिल्याचं शब्द दिलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया. आणि आजच्या या कार्यक्रमाला जे आमचे सन्मानित झालेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व पत्रकार, आमच्या वैजयंताई पिसे आहेत, त्याचबरोबर बाकी सर्व पत्रकार आहेत, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यानंतर मी विनंती करतो प्रशांत काळे सर, आपणास या ठिकाणी 2 मिनिट दुरे सर आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. प्रशांतराव गोगोळे साहेब मला ज्येष्ठ आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणजे सर्वांची नाव आता घेत नाही, आणि उपस्थित सर्व मान्यवर, दादांच्या मार्गदर्शनाखाली थोडं असं म्हणलं तरी अडचण नाही. गेल्या 27 वर्ष मी पहिल्यांदा संचार, त्यानंतर 18 वर्ष पुढारी आणि आता 3 वर्ष लोकमत या दैनिकामध्ये काम करतोय. काम करत असताना सर्वसामान्यांच्या आवाज आपण उठून त्यांना न्याय देण्याचं काम करतोय, केलंय. आता मी सांगितलं की 10 माणसं नदी पार करत होती, त्यांना गेलं म्हणून ती बातमी झाली. आपल्या दृष्टीनं अशी सुद्धा बातमी व्हावी की एवढं दुकान असताना सुद्धा त्या 10 जणांनी नदी पार केली, अशी सुद्धा आपण बातमी करू शकतो. मला पुढे कार्यक्रम आहे, त्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आपल्याला धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रशांत काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आणि जमलेल्या माझ्या पत्रकार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार होतोय, याला खूप आनंद झाला. कारण आम्ही प्रिंट मीडियाची माणसं गेले 32 वर्ष पत्रकारिता करत असताना पुण्यामध्ये 18 वर्ष काम केलं. तरुण भारत, संचार, सामना, बेळगाव तरुण भारत आणि आता 8 वाजले सकाळी. इतके कठीण प्रसंग येऊन गेले आतापर्यंत, पण आम्ही आपल्या त्याच क्षेत्रात झालो. म्हणजे अँड्रॉइड मोबाईल बदलले. आमच्या 32 वर्ष पत्रकारिता करतोय मी, 1992 पासून. रंगाण्णा वैद्य, विवेक गालसासी, अरविंद जोशी, अभय दिवाणजी, अजून 2-3 संपादकाचे बदलले परत त्या पेपरचे. काहींनी मला इतकं सुंदर शिकवलं, म्हणजे पत्रकारिता कशी करायची. त्यावेळेस कुठलंही काही नव्हतं, साधन म्हणजे मोबाईल नव्हता, काही नव्हतं. असं असताना सुद्धा आम्ही रंगांना पाकिट पाठवून देतो, 3.5 तासांनी मिळायची ती त्यावेळेस. आणि आम्ही फक्त लिहून पाठवतो घटना कशी घडली ती, अरविंद जोशींना करून पाठवतो. तर त्याच्यावरून ती बातमी पण दुसऱ्या दिवशी यायची पेपरला. त्यातनं आम्ही थोडं शिकत गेलो. परत मेडिकल कोर्स केला नंतर 2004 साली, मग त्यातनंही झालो. पण तो पण तिथनं सुरुवात, आणि नंतर अँड्रॉइड आला. परत अँड्रॉइड मी आणि नाना गावड्यांनी अँड्रॉइड मोबाईल 3 वर्षांनी घेतला होता. म्हणजे ते आम्हाला चालवता येते का नाही, पण आम्ही त्या ह्याच्याबरोबर म्हणजे सध्याच्या ह्याच्याबरोबर बदललो, म्हणजे डेव्हलप झालो. आता काय सगळे तरुण मुलं आहेत, आयुष्यातले अनुभव जर सांगत बसले तर खूप वेळ लागेल. आणि त्यावेळेस एक तार ऑफिस होतं, मी नाना जायचो. त्यांचे पाकिटं जायचं पहिले, गाडी गेलो वाचायचं, सोपमती औरंगाबादला जायचं. आणि तार ऑफिसमध्ये अर्जंट असेल तर बातमी संध्याकाळी 8 वाजता मी तार ऑफिसमध्ये जायचो. तर तार ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगायचे शब्द किती तुमचे, काय किती, त्यानुसार. पण त्यावेळेस अजून एक किस्सा आहे, टेलिफोन होता त्यावेळेस, बार्शी सोलापूर 027 कोणाचा त्यांना आपल्या दूरदर्शनला, दूरसंचारला. आणि त्यांनी कॉल द्यायचे 1 तासाने आम्हाला. मग आम्ही ती फोनवर माहिती सांगायचो, कागद करून ठेवायचो आम्ही की अशी अशी बातमी आहे.
आणि त्या कॉल संख्येत फक्त 3 रुपये 60 पैसे, 4 रुपये 40 पैसे, 5 रुपये 50 पैसे. आणि त्यावेळेस ती कुठं करायचो आमच्याकडे ही पण नव्हता, लँडलाईन पण नव्हतं त्यावेळेस. तर ती लँडलाईन आम्ही कोथवडच्या दुकानात करत होतो आणि ती कंपनी सांगायची दूरसंचारची आत्ताच्या कॉलचं लिफ्ट आहे. ती एक पत्रकारिता आणि आजची जगातली पत्रकारिता म्हणजे आज तर प्रत्येक कंपनीचे ॲप आहे. आपण 2 मिनिटात 3 मिनिटात 100 शब्द 500 शब्द टाईप करतो, इतकं फास्ट झालंय. पण काळाप्रमाणे आम्ही पण बदललो, त्याचा आम्हाला पण आगमन आहे. आणि आत्ताच्या या मीडियामध्ये 100% मीडिया आघाडीवर आहे, काय वादच नाही. पण आम्ही पण ज्या ह्यातलं संघटना आम्ही पण त्याच्याबरोबर प्रिंट मीडिया पण चालतंय असा आमचा म्हणण्याचा हित होईल. कारण आमच्या तालुका स्तरावरच्या ज्या बातम्या असतील त्या बातम्या आमची ज्यावेळेस मिटिंग होती त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने कशा छापायच्या, लोकांना ते आवडतं कसं. तुमचं त्या खूप वेळ होतं, त्या मर्यादा आहेत ह्याला पण म्हणजे सोशल मीडियाच्या ह्याला पण. हे 60 मिनिटाचा व्हिडिओ, 9 मिनिटाचा व्हिडिओ, लोक 3 मिनिटं बघतात, व्ह्यूज दिसते, सगळं दिसते. मग ही बघत असताना तालुका स्तरावरच्या ज्या महत्वाच्या बातम्या असतील त्यात दुसऱ्या दिवशी 100% प्रिंट मीडियाला येतच, काय थांबतच नाही तरी. त्याचा अनुसार नाही म्हणजे. आणि आमचा एक अनुभव असा आहे की आता पण आमच्या प्रिंट मीडियाचा खप काही कमी झाला असं आमचं वाटतं, कुठं वाचक वाढतच आहे. अजून आम्हाला अशी अपेक्षा वाटते की अजून 5 वर्षांची परिस्थिती खूप बदलली असेल, म्हणजे लोक वाचक संस्कृतीकडे परत येतील असा आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा. आहे जग बदलत आहे, खूप काही बदल होणार नाहीत, पण बदलाबरोबर आम्ही बोलत चालतोय ही एक अपेक्षा. ओके सर, थँक्यू. त्यानंतर दुसरे सत्कारमूर्ती माननीय रमेशजी गायकवाड सर, आपणास विनंती आहे की 2 शब्द या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावरील सर्व प्रमुख आणि माझे पत्रकार बंधू, आज आपण इथं जे कार्यक्रम सादर करतो ते बाळकृष्ण शास्त्री आंबेडकर यांनी 18 जून 18 जानेवारी 1832 साली हा दर्पण नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध केलं. तेव्हापासून आपण हा दिवस साजरा करतो पत्रकार दिनाचा. मला एवढंच आपल्याला म्हणायचं आहे की जे पत्रकार बंधूंनी जे आपण बातमी तयार करतो त्या बातमीची शहानिशा आपण दोन्ही बाजूंनी करायला हवी, जेणेकरून आपल्या कायद्याचं उल्लंघन होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला प्रसिद्ध करण्याचे आणि बोलण्याचे अधिकार जे आहेत, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेस 19(1) हा कायदा केलेला आहे. त्यामध्ये आपले वृत्तपत्राचा समावेश आहे. या कायद्याने आपल्याला बोलण्याचे आणि वृत्तपत्र प्रसिद्ध करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तेव्हा ते पत्रकार बंधूंना एवढंच मला विनंती करायची आहे की जेणेकरून जे आपण वन साइडने जे काय आपण बातमी तयार करतो ते करता कामा नये, जेणेकरून बाकीच्यांनी आपल्या पत्रकारावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा बदनामीकारक जे काय आहे ते करण्याची संधी देऊ नये. एवढं बोलून मी आपलं भाषण संपवतो. जय हिंद. या ठिकाणी आमच्या भाषण नगरपालिकेचे शिवाजी बाप्पा पाटील आले, त्यांना विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. मी श्याम थोरात यांना विनंती करतो त्यांना सत्कार करायचं. त्यानंतर आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती वैजंताई डिसर यांनी आपण काय करायचं बोला म्हणा मॅडमला. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना नम्र अभिवादन करते. व्यासपीठावरील मान्यवर, व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य, तसेच येथे जमलेल्या पत्रकार बंधू भगिनींनो, आज सर्वप्रथम मी व्हॉइस ऑफ मीडियाचे मनापासून आभार मानते. त्यांनी उशिरा का होईना पण माझ्या पत्रकारितेच्या कार्याची दखल घेतली आणि आज अगदी हळुवारपणे मला मी ज्येष्ठ असल्याची जाणीवही करून दिला. आज माझ्या पत्रकारितेला 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 34 वर्षात मी 5 वेळा पत्रकार झाले. 5 वेळा पत्रकार झाले. 5 वेळा पत्रकारितेचा
पत्रकारितेतील माझे गुरु म्हणजे माझे पती स्वर्गीय शंकररावजी भिसे यांनी माझ्या हाताला धरून मला या क्षेत्रात आणले आणि अगदी घट्ट पाय ठेवून उभे राहण्याचे बळ त्यांनी दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज 34 वर्षाचा हा माझा पल्ला गाठू शकले आणि या क्षेत्रात रुळले देखील. समाजामध्ये वावरताना कुठल्याही परिस्थितीला कोणत्याही संकटाला धैर्याने आणि निर्भीडपणे कसे सामोरे जावे हेही त्यांनी मला शिकवले. पत्रकारिता हे एक सतीचं बाण आहे आणि ते सहज टाकता येत नाही असे ते नेहमी म्हणायचे. मात्र पत्रकारिता करताना पत्रकाराचा बाणा जर निर्भीड असेल तर त्या पत्रकाराच्या लेखणीला धार येते. तसे माझ्याही या प्रवासात मला अनेक चढ उतार पाहावयास मिळाले. मात्र आम्ही उभयता ते लीलया केली. प्रिंट मीडियाचा आमचा काळ म्हणजे अतिशय खडतर असा होता. एखादं स्वतंत्र वृत्तपत्र त्या काळी काढणं आणि ते चालवणं म्हणजे एक मोठे दिव्यच होते. त्या काळी आम्ही 2 वृत्तपत्र 2 साप्ताहिक वृत्तपत्र चालू केली आणि ती आज तागायत जगवली आणि टिकवली. आज मात्र बातमीचे म्हणा आणि पत्रकारितेचे म्हणा स्वरूप खूप बदललेले आहे. आज एखादी घटना घडली तर अगदी 3 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला सर्वत्र समजते. हे डिजिटल मीडियामुळे खूप सुलभ झालेले आहे. आज डिजिटल मीडियाच्या प्रश्नाबाबत शासन ही गंभीर आणि सकारात्मक आहे असे दिसते. त्यामुळे आपण सर्वांनी घेतलेला पत्रकारितेचा वसा असाच अखंडपणे पुढे चालू ठेवावा ही सदिच्छा व्यक्त करते आणि आपल्या पुढील सर्वांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मीडियाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. यानंतर दुसरी सत्कार मूर्ती मान्य संजयजी डोकेपुढे सर यांना विनंती की आपले मला मंचावरील सर्व मान्यवर माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, व्हॉइस ऑफ मीडिया यांनी खरंच ग्रामीण भागात आतापर्यंत मी 27 वर्ष काम करतो, परंतु कुणी लक्ष दिलं नव्हतं. या व्हॉइस मीडिया दिलं आणि मला ज्येष्ठ म्हणून सत्कार केला. खरंच त्यांचं मी आभार मानतो. आणि अनेक संघटना पत्रकार संघटना तयार झाल्या, फक्त नावाला झाल्या, परंतु या 3 वर्षामध्ये या संघटनेने भरपूर असं काम केलं. खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे. तरी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर व्हॉइस ऑफ मीडिया राज्य उपाध्यक्ष आमच्या राज्याचे उपाध्यक्ष माननीय अजितदादा कुंगुरे या प्रमुख व्यक्त करतात. आजच्या या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमास खास उपस्थित असलेले माझे शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय कुकडे साहेब, या ठिकाणी ज्यांचा ज्येष्ठ पत्रकार म्हणून सत्कार झाला ते सर्व पत्रकार, खास करून आमच्या ज्यांना आम्ही मामी म्हणतो, भिसेताई, आमचे मार्गदर्शक प्रशांतजी काळे, डोकेफोडे साहेब, डोरे पाटील साहेब, गायकवाड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ बंधू, या ठिकाणी सगळ्यांचं नाव
शक्य नाही, तरी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. असे आमचे 2 सचिन, जे खरंच पत्रकार क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत, सचिन वायकुळे, सचिन आपशिंकर, उमेश पवार, प्रशांतजी तर आहेच, अनेक दिग्गज पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी आपली हयात पत्रकारितेत घालवली. असे आमचे एनआरजी असतील, बळपसाहेब असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार, ग्रामीण भागातून आलेले पत्रकार, व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी. गेल्या 4 वर्षापूर्वी 20 संपादकांनी मिळून राज्यात एक पत्रकार संघटना स्थापन केली. देशात पहिल्याच 130 संघटना असताना 131वी संघटना करायचं काय कारण? तर जे पत्रकारांचे मूलभूत प्रश्न आहेत, जे पत्रकार सगळ्यांचे प्रश्न सोडवतात, त्यांचेच प्रश्न सुटता सुटत नाहीत. अनेक पत्रकारांचे 80% पत्रकारांचे साहेब उपजीविकाचं साधन फक्त पत्रकारिता असताना जर त्यांचं वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर 2 लाखाच्या वर नाही. आजच्या तारखेत वार्षिक उत्पन्न 2 लाखात घर चालवायचं, आपलं कुटुंब चालवायचं, आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं अतिशय अवघड अशी असताना आदरणीय आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांनी धुरा सांभाळली आणि आज म्हणजे अपडेट्स बार्शीचं ऑफिस हे राज्याचं ऑफिस आहे. बार्शीतून राज्याचा कारभार चालतो. शक्यतो असं कुठं होत नाही, पण ग्रामीण भागातील पत्रकारांना करस्पॉन्डन्स सोपा व्हावा यासाठी बार्शीत व्हॉइस ऑफ मीडियाचं राज्याचं ऑफिस आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडिया हे 5 मूलभूत प्रश्नासाठी बांधते. पत्रकारांचे मूलभूत प्रश्न आहेत. स्वतःचं पत्रकारांचं वार्षिक उत्पन्न जर आता सांगितलं, तसंच त्यांच्या मुलांचं एज्युकेशन, आरोग्य, त्यांना राहायची व्यवस्था नाही, त्यांच्या मुलाचं भवितव्य, या सर्व गोष्टीवर व्हॉइस ऑफ मीडिया काम करत आहे. आजच्या तारखेत आतापर्यंत जवळजवळ 51 देशात व्हॉइस ऑफ मीडियाचे जवळजवळ 3 ते 3.5 लाख सभासद आहेत. आणि येणाऱ्या 2025च्या अखेरपर्यंत जगात व्हॉइस ऑफ मीडियाची प्रत्येक देशात शाखा असेल. आज महाराष्ट्रात अथॉराइज्ड रजिस्टर्ड 6,500 सभासद आहेत. म्हणजे देशात अशी कुठली संघटना नाही. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण याची नोंद आहे. आणि भारतात 40,000 सभासद आहेत. व्हॉइस ऑफ मीडियाने वेगवेगळ्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे. जसं महामंडळाची घोषणा ज्यावेळेस पहिलं राज्याचं अधिवेशन बारामतीत झालं, त्यावेळेस महामंडळाची संकल्पना पुढे आली आणि शासनाला आपण विनंती केली की पत्रकारांचं सेपरेट महामंडळ असावं, जेणेकरून पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक एज्युकेशनसाठी कर्ज उपलब्ध व्हावं, त्यांना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम द्यावा, नुसतं पत्रकारितेसोबत इतर देखील जोडधंदे त्यांना करता यावे, यासाठी हे महामंडळ 5 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं आणि येत्या लवकरच त्याला आपण शासनाकडे मागणी केली की 200 कोटी रुपये शासनाने दरवर्षी अनुदान स्वरूप याला द्यावं आणि ते लवकरच होईल. त्यावर व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी देखील त्या मंडळावर असतील एवढी खात्री देतो. आरोग्याच्या बाबतीत आता जे शासनाचं कार्यालय आहे, जे आरोग्य विभाग आहे, त्याच्यावर देखील आपले 2 राज्याचे सभासद आहेत. जे पत्रकारांचं मुंबईत आपण मोफत औषध उपचार करून देतो. व्हॉइस ऑफ मीडियाचे जे सभासद आहेत अधिकृत, मुंबईत काही जरी लागलं तर मोफत करून देतो. बार्शी सारख्या ठिकाणी पण स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने 1 लाख रुपयापर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंट शासनाची स्कीम असो नसो त्यांना मोफत औषध उपचार करतो. त्याचा लाभ ह्या 3 महिन्यात 4 पत्रकारांना झालेला आहे, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आहे. त्यामुळं निश्चितच घरांची पण योजना लवकरच होते. प्रत्येक तालुक्यात 25 घरं
लवकरच होते, भाषिक पण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. हे सर्व करत असताना ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत, आता देखील आपण नागपूरच्या अधिवेशनमध्ये सुमारे 30 मंत्र्यांना, त्यात माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना देखील आपण भेटून या मागण्या वारंवार शासन दरबारी करतोय आणि निश्चितच एक चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांच्याकडून येतोय. त्यामुळं येणाऱ्या काळात आपण स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम पण आदरणीय मंगल प्रभात लोढा मंत्री यांच्यासोबत 2-3 बैठका झालेल्या आहेत. तो देखील प्रोग्राम आपण राज्यभर राबवतोय. येत्या 23 फेब्रुवारीला आपण पॉझिटिव्ह जर्नलिझमचा अवॉर्ड देतोय. पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आहे, दुसरं 75,000, तिसरं 50,000 रुपये आणि महिलांसाठी एक सेपरेट बक्षीस आहे. त्याचे देखील प्रस्ताव आपण मागवले आहेत. येत्या 20 तारखेपर्यंत प्रस्ताव दाखल करायचे, त्याची देखील आपण प्रेस नोट काढलेली आहे. त्यामुळं आपल्या भागातील लोकांनी पण त्यात सहभागी व्हावं. जसं आता डोळे पाटलांनी सांगितलं की पॉझिटिव्ह जर्नलिझमला पण अतिशय महत्व आहे. त्यामुळं आपण देखील वेळोवेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. जे सभासद नसतील झाले त्यांनी येणाऱ्या काळात निश्चित व्हॉइस ऑफ मीडियाला एक अतिशय व्यापक असं स्वरूप येणार आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल राज्य शाखेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय बालाजी कुकडे साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपण आपलं मनोगत व विचार व्यक्त करत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेतर्फे आयोजित आज पत्रकारिता दिन या कार्यक्रमास मंचावर उपस्थित असलेले व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य, त्याचप्रमाणे बार्शी शहरातील आणि मला वाटतं तालुक्यातील पण आलेले आहेत. बार्शी शहरातील आणि तालुक्यातील पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचं काम अजितजी कुंकुलोड यांनी सांगितलेलं आहे. खरोखरच काम खूप वाखाणण्याजोगं आहे. प्रत्येक जणांची संघटना आहे. त्या संघटनेमधून पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी काम होतंय हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटतंय. आणि जवळपास ही संघटना 51 देशामध्ये, आजची देशांची संख्या 51 देश, 51 देशामध्ये कार्यरत आहे. विस्तार सुद्धा खूप झपाट्याने होत आहे. त्याचं कारणच हे आहे की पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी ही संघटना झटत आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, कुटुंबियांना शैक्षणिक सुविधा मिळवून देणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि सर्व प्रकारचे पत्रकार, त्याच्यामध्ये मग डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडियावरचे असतील, प्रिंट मीडिया, असे सर्व प्रकारचे पत्रकार एकाच छताखाली एकत्र करण्याचं काम या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेने केलेलं आहे. आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पण आहे आणि याच दिवशी 6 जानेवारी 1831 साली 32 साली दर्पण या वृत्तपत्राचं प्रकाशन झालं होतं. आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून हा म्हणजे किंवा त्याच्या अगोदरपासून मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, परंतु 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षाचे 365 दिवस असतात. एका दिवशी पत्रकारांचा दिन असतो, पत्रकार दिन असतो. उर्वरित 364 दिन तुम्ही सर्व बांधव उन्हातान्हात आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बोकलकर मॅडमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी. उर्वरित 364 दिवस ऊन वारा पाऊस काही न बघता, स्वतःच्या कुटुंबियांचा विचार न करता
समाजामध्ये काय चाललंय, आपल्या परिसरामध्ये काय घटना घडत आहे, याचं वार्तांकन करण्यासाठी, याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो आणि खरोखरच तुमच्याशिवाय म्हणजे लोकशाही पूर्ण होताच येत नाही. तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज, सर्वसामान्यांवर होत असलेला अत्याचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही जे काम करत आहात अतिशय उत्कृष्ट काम आहे. बार्शीतल्या तर पत्रकारांचं मला एवढं म्हणजे आनंद होतोय. मला मोबाईलमध्ये 2-4 ग्रुपमध्ये मी ऍड आहे. खूप छान छान बातम्या असतात. बारीक सारीक घटना घडली तर लगेच टाकतात, ट्रॅफिक कुठं जाम झालंय, कुठं काय आग लागली, कुठं काय ऍक्सिडेंट झाला. म्हणजे पोलीस स्टेशनला फोन येण्याच्या अगोदर ती बातमी ग्रुपवर पडलेली असते. लगेच आम्ही तात्काळ तिथं जातो आणि एवढे जागरूक पत्रकार आहेत आपले इथले. कुठं पुण्यावर अन्याय होत असेल आणि ज्या उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी भांडण होत आहे, एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे, एखाद्या ठिकाणी विनाकारण कोणतरी दारू पिऊन गोंधळ घालत आहे, हे पत्रकार बांधव आम्हाला फोन करतात. आम्ही लगेच तात्काळ प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. सांगायचा उद्देश हाच आहे की पत्रकार नुसतं नावाला पत्रकार नाही, तर हे आपल्या बार्शीतले जागरूक पत्रकार आहेत. त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या सहवासात, तुमच्या मार्गदर्शना काही सूचना पण करत असतात. त्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील असतो. तुमच्या सर्वांच्या सहवासात काम करण्यासाठी सुद्धा खूप आनंद होत आहे. आता मला जवळपास 6 महिने झाले तिथं येऊन. बऱ्याच पत्रकार बांधवांची माझी 1-to-1 ओळख आहे. म्हणजे काही पोलीस स्टेशनला येत असतात त्यावेळेस त्यांना काही बातमी वगैरे सांगायची असेल किंवा स्वतःहून कधी कधी तर ते मला आठवण करून देतात, सर याच्यावर तुम्ही बाईट बनवा, त्याचा इफेक्ट चांगला होईल. आणि खरंच सांगतो म्हणजे इलेक्शनच्या कालावधीमध्ये किंवा त्यानंतरच्या मी आल्यापासून बरेच गणपतीचा सण उत्सव होता, दुर्गादेवीचा सण उत्सव होता, विधानसभाची निवडणुका होती आणि त्यानंतर बरेच काही समजा वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधाची प्रक्रिया, अपराधाचं प्रमाण वाढलं होतं. तर अशा वेळी काही पत्रकार बांधवांनी मला सुचवलं असं बाईट द्या की असं करा तसं करा. तर म्हणजे ही सुद्धा जागरूकता त्यांच्यामध्ये मला दिसून येते. त्या पद्धतीने आम्ही काही बाईट्स पण देतो, त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला पण होतोय. काही आम्हाला ज्यावेळेस जनतेपर्यंत काही गोष्टी पोहोचवायच्या असेल तर आम्ही सर्वांना बोलवून ती गोष्ट त्यांना सांगितली तर ऑटोमॅटिकच सर्व बार्शीमध्ये ती प्रसारित होते. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त लोकांपर्यंत संदेश देण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया यांचं सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेत, जागरूक आहेत. हे सुद्धा बातमी काय असेल तर मला स्क्रीन म्हणजे बातमी फोटो काढून माझ्या व्हॉट्सअपवर पाठवतात. वाचल्यानंतर आम्हालाही समाधान वाटतं. त्यात म्हणजे आमच्या चांगल्या कार्याची दखल सुद्धा ते घेतात. म्हणजे जनतेमध्ये प्रशासनाचा म्हणजे प्रशासनावर विश्वास कसा निर्माण होईल अशा काही बातम्या असतात आणि कधी कधी आमचे कान पण टोचले जातात. नुसतंच ते नाही, आमचे कान पण टोचले जातात आणि त्याची पण आवश्यकता आहे. तर सर्व पत्रकार बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. या कार्यक्रमास मला व्हॉइस ऑफ मीडियानी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आताच या ठिकाणी आपल्या ग्रामीण वैद्यकीय अधिकारी माननीय सौ शीतल गोपालकर मॅडम आले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी मी शुक्रिताई आणि पवारताई यांना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर गोपालकर मॅडम यांना विनंती करतो की आपण ही शुभेच्छा 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर, खूप सरांनी ऑलरेडी सांगितलं आहे म्हणजे यू आर द बेस्ट गाईडलाईन्स फॉर अस. कुठे चुकत असेल
तर तुम्ही आम्हाला अलर्ट करतात आणि न्यूज तर खरंच तुमच्याकडनंच कधी कधी कळतं मला की असं गोष्ट म्हणून. सो पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जास्त काही मी बोलणार नाही, फक्त आता ते नवीन व्हायरस आलेलं आहे त्याचे आज आम्हाला हाय अलर्ट आलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लेट झाला, त्याबद्दल सॉरी. आणि पत्रकार दिनाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. या ठिकाणी बार्शी तालुका ग्रामीणचे डेरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी मी विनंती करतो, श्याम थोरात यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा. आणि डेरे साहेबांना विनंती, शुभेच्छा करून शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचे. आले बोल्या सोडवलं बरं का मला. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो, आज पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. दर्पणकार त्यांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेकडो वृत्तपत्र सुरू झाली, म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण त्या दिवसांची आठवण व त्यांचा जन्मदिवस या नात्यानं आपण त्यांचं पत्रकार दिन साजरा केला जातो. तर मी माझ्याकडून वार्षिक तालुका पोलीस स्टेशनकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जर पत्रकारितेचं जर बघितलं तर त्याच पद्धतीनं आपलं कर्तृत्व आहे ते असंच उजळत राहू आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला साथ मिळत जाऊ ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत राहतील. सध्या घेऊन माझी 2 शब्द संपूर्ण. यानंतर बार्शी नगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले शिवाजी बाप्पा पाटील या शेवटच्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, टाइम्स ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी, प्रथम मी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. कार्यास खूप चांगलं यश मिळावं असं चिंततो. आणि थोडासा एक बार्शीचा आपला पत्रकारितेमधला इतिहास या ठिकाणी सांगावासा वाटतो. सर, या ठिकाणी बार्शीची परंपरा खूप उज्ज्वल आहे, प्राचीन पण. आनंद म्हणजे दिवंगत आनंद दीक्षित सारखी माणसं या बार्शीची होती. त्यानंतर एका चंद्रकांत मठपती सारखे पण होते. त्यांचा तर योगायोग असा की 6 जानेवारीला त्यांचं दुःखद निधन झालं. ह्या काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि या पत्रकारितेच्या व्यवसायाशी माझी काहीतरी एक नाळ जोडलेली आहे. त्या ठिकाणी नाना गव्हाणे वगैरे असतील तर त्यांना माहीत आहे, तर किंवा पुढ्यांना माहीत आहे. मी नगरपालिका सेवेत येण्यापूर्वी 3 वर्ष लोकमतची वाहतूक केली. तेव्हा माझा वाहतुकीचा व्यवसाय होता नगरपालिका सेवेत प्रवेश करणे. आणि त्यावेळेला लोकमत आणि ते लोकमतचं आम्हाला काम मिळून द्यायला त्यावेळेला जुने मुकुंदराव दीक्षित, जयप्रकाश दगडे, आता सध्या लातूरमध्ये खूप चांगली परंपरा या शहराला होती, आहे आणखीन पण. आणि मला खूप आनंद वाटतो आता तुम्ही सगळ्यांनी एवढ्या सगळ्यांचं कौतुक केलं. खरं मनापासून तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मी धन्यवाद देतो की ती परंपरा चालवण्याचं काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालू केले. आज आपल्या शहराचे पोलीस प्रशासनाचे प्रमुख साहेबांनी एवढं कौतुक केलं तुमचं की तुम्ही चांगल्या कामाचीही दखल घेता. जसं आमच्याकडनं काही चुकलं तर त्याची पण दखल घेतात. ह्याचा पण मी 30 वर्ष नगरपालिका प्रशासनाचा अनुभव घेतला. सर, मी एक व्यक्ती असा आहे की ज्यांनी नगरपालिका मध्ये क्लार्क पासून सुरुवात केली आणि चीफ ऑफिसर पर्यंत काम केले. ज्या वेळेला चीफ ऑफिसर कुठे स्टेशन गेले की कलेक्टर साहेबांना माहिती असं. आणि बऱ्याच लोकांना माहित आहे की मग 2007चं फ्लड असं, 2007 मध्ये 2 भूकंप झाले आपल्याकडे. एक म्हणजे तुकाराम मुंडे साहेब इथं आले प्रोबेशन पिरियड मध्ये आणि खूप मोठा ड्राईव्ह घेतला त्यांनी त्यावेळेला अतिक्रमण वगैरे काढण्याचा. आणि दुसरं म्हणजे दुर्दैवाने
जसं 93 साली भूकंप झाला मोठा, तेवढा मोठा नाही आपल्याकडं घटना घडली, पण छोटी की जी गावतळं फुटलं आणि सगळ्या गावात पाणी झालं. इतकी क्रिटिकल परिस्थिती होती त्यावेळेला. खरंच त्यावेळेला सगळ्यांनी सहकार्य केलं. माझ्याही 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं. मी तुमच्या बरोबर होतोच आहे. ते एक जुन्या आठवणी या ठिकाणी नमूद कराव्या वाटल्या मला, म्हणून या ठिकाणी अजितना कुंकुळ सरांना मी खरंच वेळ मागून घेतली. आणि खूप आनंद वाटतो की तुम्ही उशिरा का व्हायना, आता आमच्या मॅडम म्हणल्या की उशिरा का व्हायना पण आमच्या कार्याची दखल घेतली. माझं तर म्हणणं आहे की मोहना विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, या व्हॉइस ऑफ मीडियाच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की जसं आता तुम्ही ज्येष्ठांचं करता तसं श्रेष्ठांचं पण करा. थोडं जर तुम्हाला वाटलं बाबा आपल्या तालुक्यात म्हणा किंवा आणि हे व्यासपीठ आपल्या तालुक्यापुरतं मर्यादित राहू द्या, म्हणजे चांगलं हे होईल. कारण जिल्हा ही त्याची व्याप्ती जर वाढत गेली तर मग त्याचा तेवढा ग्रेस पण राहणार नाही. छोटा पण सुंदर कार्यक्रम आयोजित करत जावा, जिथं लागेल तिथं आम्हाला काय असं आवश्यक असेल तिथं सांगत जावा, काय तुमच्याकडनं असेल तर ते काम आम्ही करत जाऊ. आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकाचा आभार मानतो. थांबतो. यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यापूर्वी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी अवरोध उल्लेख करतोय. आमचे मामाश्री दैनिक सकाळचे उमेश पवार, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आपलाच कार्यक्रम आहे. त्याबरोबर सचिन अपसिंगकर सर आपण या ठिकाणी आलेले आहात. त्याचबरोबर आमचे मित्र लोकमतचे शहाजी फुर्डे सर, सिकंदरबाई आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर वृत्तपत्र संपादक संघाचे योगेश लोखंडे सर, पठाण, त्याचबरोबर जमीरभाई आपण सर्वजण, त्याचबरोबर आमचे मित्र ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार माननीय सचिन वायगुळे सर, सर्वजण आपण या ठिकाणी आलात. कार्यक्रम शोभा वाटली. त्यानंतर मी जिंगाडींना विनंती करतो की या ठिकाणी आभार प्रदर्शन आपण करायचं. आज 6 जानेवारी बाळकृष्ण जांभेकर यांची जयंती. पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शाखेच्या वतीने आम्ही आज ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला. या कार्यक्रमासाठी आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोन, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्तव्य पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब, तालुका पोलीस सहाय्यक निरीक्षक डेरे साहेब, तसंच गुलाब साहेब, NR कुलकर्णी पाटील साहेब आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील मॅडम मुकुलकर मॅडम यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याबद्दल आम्ही व्हॉइस ऑफ मीडियातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि अल्पवादाचा